स्टार उदगीर जळकोट रोडवरील नावंदी पाटीच्या जवळ वाळूच्या टिप्पर MH26 BP 9289 या टिप्परने MH26 B 3819 या टिप्परला पाठजी मागून जोराची दिली धडकचा अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने त्या टिप्परमधून रेती काढून दुसऱ्या टिप्परमध्ये भरत असलेल्या टिप्पर क्रमांक MH26 B 2048 या टिप्परमध्ये वाळू भरत आणण्याचा दृश्य। स्टार उदगीर जळकोट रोडवर दोन टिप्परचा भीषण अपघातानंतर जेसीबीने वाळूची चित्रा पद्धतीने हेराफेरी व्हिडिओ फोटो आले समोर। उदगीर जळकोट रस्त्यावरील नावंदी पाटीजवळ दोन वाळूच्या टिप्परमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। मात्र या अपघातानंतर घटनास्थळावर पोलीस किंवा महसूल विभागाची कारवाई होण्यापूर्वीच JCB सहाय्याने अपघातग्रस्त टिप्परमधील वाळू दुसऱ्या टिप्परमध्ये भरून ती पळवून लावण्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे। या संपूर्ण प्रकाराचे थेट व्हिज्युअल्स आणि फोटो समोर आले असून यामागे वाळू माफियांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाठीमागून जोराची धक आणि अपघात। मिळालेल्या माहितीनुसार नावंदी पाटीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक MH26 BP 9289 ने त्याच्या पुढे चाललेल्या दुसऱ्या वाळूच्या टिप्पर क्रमांक MH26 B 3819 पाठीमागून अत्यंत जोराची धडक दिली। या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। अपघातानंतर जेसीबीनं वाळू चोरीचा प्रयत्न, मुद्देमाल गायब करण्याची धडपड। अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने दोन्ही वाहने जप्त करणे आणि वाळूची अवैध वाहतूक आहे का याची तपासणी करणे अपेक्षित होते। मात्र कायद्याची कोणतीही भीती न बाळगता घटनास्थळावर तात्काळ एक जेसीबी आणण्यात आली। अपघातग्रस्त टिप्परमधील वाळू काढून ती दुसऱ्या टिप्पर क्रमांक MH26 B 2048 मध्ये भरण्यात येत होती। हा सगळा खटाटोप अपघातग्रस्त वाहनातील अवैध वाळूचा पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मुद्देमाल गायब करण्यासाठीच सुरू असल्याचा थेट संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन बागणीची भूमिका आहे का? ऐन मुख्य रस्त्यावर दिवसाडवेळा अपघात होतो आणि त्यानंतर जाहीरपणे जेसीबीच्या सहाय्याने वाळूची ट्रान्सफर केली जाते, तरीही स्थानिक महसूल विभाग, तहसीलदार आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाला याची माहिती कशी मिळत नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। या तिन्ही टिप्परच्या मालकांवर, चालकांवर आणि वाळूची बेकायदेशीर हेराफेरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।